ये खबर महाराष्ट्र के अहिल्यानगर से है, जहां संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी शक्कर कारखाने की 36वीं वार्षिक आम बैठक कारखाना परिसर में केदारेश्वर कारखाना अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे की अध्यक्षता में उत्साहपूर्ण और उल्लासमय वातावरण में संपन्न हुई। चूंकि केदारेश्वर कारखाने ने अभी तक गन्ना किसानों के बकाया गन्ना बिलों का भुगतान नहीं किया, इसीलिए कुछ किसानों ने इस वार्षिक आम बैठक में भ्रम पैदा करने का प्रयास किया था। लेकिन कारखाने के पूर्व अध्यक्ष एडवोकेट प्रताप काका ढाकणे ने आश्वासन दिया कि इस सप्ताह सभी किसानों के खातों में गन्ना भुगतान अवश्य ही जमा करवा दिया जाएगा। ढाकणे ने आगामी दिनों के लिए पेराई सत्र के लिए गन्ना उपलब्ध कराकर कारखाने को सुचारू रूप से चलाने में सहयोग करने की अपील भी की है। इस अवसर पर उपाध्यक्ष माधवराव काटे, कारखाने के प्रभारी कार्यकारी निदेशक रमेश गर्जे, प्रशासनिक अधिकारी पोपट केदार, मुख्य अभियंता प्रवीण कालूसे, मुख्य लेखाकार तीर्थराज घुंगराड़ सहित बड़ी संख्या में निदेशक मंडल अधिकारी, सभा के सदस्य और गन्ना किसान उपस्थित थे। संवाददाता जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। आज संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक बैठक होती। या बैठकीला सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार, अधिकारी मोठ्या संख्येने होते। आजच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांत कायम करून पुढील ध्येय धोरणाच्या संदर्भामध्ये माननीय चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी अत्यंत व्यवस्थित अशी माहिती दिली। या संपलेल्या गळीत हंगामाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या काही लोकांचे मोठ्या प्रमाणात शेवटच्या हप्त्यातले, विशेषतः 15 ऊसाचे पैसे संस्थेला देणं बाकी आहे। मागील 6-7 वर्षामध्ये कारखाना अत्यंत अडचणीतनं बाहेर काढून चेअरमन व त्यांच्या सर्व सहकारी संचालक मंडळांनी कारखाना हा पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला। त्याच्यात ते यशस्वी देखील झाले। परंतु ह्या सगळ्यामध्ये आर्थिक अडचणी ह्या मागील वर्षीच्या सीझन अत्यंत कमी गळीत झाल्यामुळं निर्माण झाला। परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजेत याच्यासाठी माननीय संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील होतं। 2 आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शासनाच्या थक हमीच्या आधारे राज्य सहकारी बँकेकडून शेतकऱ्याच्या ऊस उत्पादकांचे पैसे देण्यासाठी थक हमी दिलेली आहे। येणाऱ्या आठवड्यातच निश्चितपणानं राज्य बँकेकडनं शेतकऱ्याच्या खात्यावरती ज्याच्या त्याच्या ऊसाचे पैसे हे निश्चितपणानं जमा होणार आहेत। म्हणून आज सभेने माननीय चेअरमननी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा आणि आभाराचा ठराव या ठिकाणी एकमताने मंजूर केला।